उठाउठी तेने तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जयने तुका मने भोळा जिंकू जाणे कै काळा तेने तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जयने पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची कृपादाने कधीचा विसरू कृपादाने कधीचा विसरू माझी सद्गुरुदास तुका माझी सद्गुरुदास तुका लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामचन्द्रं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये जयांचितिया स्मरण सकळ विद्येची विधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कार मी आता मस्तक माझे पायावरी मस्तक माझे मस्तक माझे पायावरी मस्तक माझे पायावरी या वारकरी या वारकरी मस्तक माझे पायावरी मस्तक माझे पायावरी या वारकरी संताच्या वारकरी संताच्या मस्तक माझे पायावरी मस्तक माझे पायावरी येईवो येईवो विलंब कावाया ओ विलंब कावाया येईवो 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 विठाबाई विश्वंभरे भवचेद विठाबाई विश्वंभरे विठाबाई विश्वंभरे भवचेदागे विठाबाई विश्वंभरे भवचेदागे मोठे गुंतले समाय विश्वव्यापके येईवो 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 विलंब कावाया लागेला येईवो येईवो विलंब कावाया
चिंतन या अभंग असून या अभंगातून तुकोबाराय पंढरीश परमात्म्याचं नामे सत्य व खरं कसं आहे नामाचा महिमा या अभंगातून सांगतात विठ्ठल भगवान श्री विठ्ठल परमात्म्याचं नाव हे सत्य आहे चांगलं आहे हेच नाम भव बंधनातून आपल्याला सोडवणार असून आपली उभय लोकात कीर्ती वाढणार आहे उभय लोकी कीर्ती जयने पण लाभ कुणाला मिळतो तर ज्याच्या ठिकाणी भावरूपी भांडवल आहे त्याला ज्या नामाचा लाभ होतो भाव ज्याचे गाठी त्यासी लाभ उठा उठी भगवान नामाने शुद्ध झालेलं नाम धारे केल्या जगाला संपवणाऱ्या काळावरती विजय मिळू शकतो तुका मने भोळा जिंकू जाणे कळी काळा येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जयने हा झाला अभंगाचा शब्दशास्त्र सार्थ विठ्ठल सत्य साच खरे नाम विठोबाचे भरे येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जयने या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय अभंगाचा भाव पाहण्याआधी अल्पसा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा आज ज्ञानदेव गुरुकुल मध्ये सप्ताह ठेवला गेला त्रिसत्र बाल महोत्सव कीर्तन 16 ठेवण्यात आला त्याच्यामध्ये सर्व उपस्थित आहेत हार्मोनियमवर बसलेले आमचे ते म्हणजे गुरुवर्य विठ्ठल महाराज मंत्री त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा आमचे पक्वास चैतन्य महाराज मंत्री त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा व मी माझ्या सेवेकडे वळते विठ्ठल खरे नाम विठोबाचे बरे येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जयने या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय नामाने बंध तुटतो काय जिंकला जातो नामाचा अलौकिक महत्त्व सांगत आहे आतापर्यंत नामाने सर्वांना सर्वोच्च पदावर बसवलं आहे असा देवाचा महिमा देवाच्या नामाने वाढवला आहे असं नामाचं महत्त्व आहे तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा तुझं न कळे मेघश्यामा तुझं न कळे मेघश्यामा तुझ्या नामाचा महिमा नामाचा काही ठिकाणी शक्ती महिमा पाहायला मिळतो व्यवहारातील काही घटनेवरून व काही घटित घटनेवरून नामाचं कार्य समोर येतं पहिला मुद्दा जसं काही गोष्टी शक्यतल्या शक्य असतात दुसरा मुद्दा काही गोष्टी अशक्यतल्या शक्य असतात तिसरा मुद्दा काही गोष्टी शक्यतल्या अशक्य असतात चौथा मुद्दा काही गोष्टी
गोष्टी अशक्यातल्या अशक्य असतात. विठ्ठल विठ्ठल त्यातले एक नंबर काही गोष्टी शक्यातल्या शक्य असतात. उदाहरणार्थ मातीपासून गाडगं तयार होतं, बरोबर आहे ना? मातीपासून कापड तयार होईल का? तर नाही. कापसापासून कापड तयार होईल. मातीपासून गाडगं तयार करणं सहज शक्य आहे, म्हणून याला म्हणतात शक्यातल्या शक्य. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ पाठ करणं शक्य आहे. निसर्गाच्या नियमाप्रमाणे आंब्याला आंबा लागल, जांभळीला जांभळ लागल. निसर्गाच्या नियमाप्रमाणे हे सहज शक्य आहे. विठ्ठल त्यातले 2 नंबर काही गोष्टी अशक्यातल्या शक्य आहे. ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायामध्ये ज्ञानोबराय अशक्यातल्या शक्य गोष्टी होतात हे सांगतात. ज्ञानोबरायांनी याची यादीच दिली आहे. 1 नंबर आकाशातून चालणं अशक्य आहे. 2 नंबर समुद्राच्या वाघ सर्पांना हातात धरून खेळणं अवघड आहे. 3 नंबर समुद्राच्या पाण्यावरून चालणं अशक्य आहे. 4 नंबर विष पिणं अशक्य आहे. तरी ज्ञानोबराय म्हणतात या सर्व गोष्टी तुम्हाला अभ्यासाने मिळवता येतील. विठ्ठल विठ्ठल असाध्य ते साध्य करीता सायास बरोबर आहे. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. म्हणा विठाला पै अभ्यासाचे निबळे एकागती अंतराळे. व्याघ्र सर्प प्रांजळे केली की विषकी आहारी पडे. समुद्री पाय वाट जोडे एकी वाघ ब्रह्मा थोकडे. अभ्यासे केले म्हणून अभ्यासासी काही सर्वथा दुष्कर नाही. या लागी माझ्या ठाई अभ्यासे मिळ. जर अभ्यास केला तर वाघ आणि साप सुद्धा सर्वांगणे शरण येतात. उदाहरणार्थ चांगदेव महाराज माऊलीला भेटण्यासाठी आळंदीकडे निघाले तेव्हा कोणत्याच गाडी गेलते बरं? सांगा बरं तुम्ही. एसटीत गेलते का? बैलावर बसून गेलते का घोड्यावर बसून गेलते? वाघावर. चांगदेव महाराज वाघावरती बसून गेले होते. असं हातात सापाचा चाबूक होता. असं भव्य रूप घेऊन चांगदेव महाराज माऊलीला भेटण्यासाठी गेले होते. वाघाच्या व सापाच्या स्वभावाला जिंकणं अभ्यासाने शक्य आहे. म्हणून याला म्हणतात अशक्यातलं अशक्य. अभ्यासाने विष पचू शकतं. समुद्रावरती पाय वाट करू शकतात. मोठमोठा खडक पारीने फुटत नाही. तो खडक केसाप्रमाणे असलेले मूळ दगडाला फोडते. ओले मूळ भेदी खडकाचे अंग अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी. अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी. ओले मूळ भेदी खडकाचे अंग अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी. अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी. ओले मूळ भेदी खडकाचे अभ्यासाशी सांग ओले मूळ भेदी खडकाचे अंग अभ्यासाचे सांग कार्यसिद्धी. आईच्या पोटामध्ये मूल हळूहळू वाढत जातं. ते एकेकी वाढतं का? तर नाही, हळूहळू वाढत जातं. तुका म्हणे खायचा बैसण्याची ठाव जठरी बाळावाव एकाएकी. विठ्ठल विठ्ठल
जीवनामध्ये जर अभ्यास केला तर अशक्यातल्या शक्य गोष्टी शक्य होतात. तिसरा मुद्दा आहे शक्यातल्या अशक्य. शक्यातल्या अशक्य सहज मिळणाऱ्या गोष्टी कधी कधी होऊन बसतात. एखाद्या माणसाला रोग झाला अशक्य तर योग्य वेळीच विचार केला तर रोग बरा होऊन जातो आणि वेळ लावला तर रोग बरा होत नाही. शेवटी मरावं लागतं किंवा गारुडी लोक माकडाला पकडत असताना घागरीमध्ये फुटाणे टाकतात व माकड येतं घागरीमध्ये हात घालून फुटांची मूठ धरतं. मूठ वर निघत नाही बंधनात अडकतो. त्याने जर मूठ सोडली तर हात सहज निघणार आहे म्हणून गारुडी लोक इकडे येतात माकडाला पकडून घेऊन जातात. माकडे मुठीशी धरिले फुटाणे गुंतले तेने हात तेथे. शेवटचा मुद्दा आहे अशक्यातल्या अशक्य गोष्टी. काही गोष्टी अशक्यातल्या अशक्यच असतात. मेलेलं प्रेत घेऊन उठू शकतं का? निर्जीव भिंत कोणी चालू शकतं का? पाण्यामध्ये कोरड्या वेळा राहू शकतात का? दगडाचा नंदी चारा खाऊ शकतो का? दगडाच्या नंदीचं दूध कोणी काढू शकतं का? या सर्व गोष्टी अशक्य आहेत. या सर्व गोष्टी संतांनी नामाच्या बळावर करून दाखविल्या आहेत. याला स्वरूप महिमा व शक्ती महिमा असे म्हणतात. राम प्रभू लंकेला निघाले तेव्हा राम नामाच्या शक्तीने समुद्रावरती सेतू बांधला. हा महिमा राम नावाचा आहे. मी तो अल्पमतीहीन काय वर्णू तुमचे गुण उदकी तारिले पाषाण हे महिमा नामाचे. हे महिमा नामाचे. विठ्ठल तुकोबारायांच्या वया पाण्यात तरल्या. ज्ञानेश्वर महाराजांनी स्त्रीला पुरुष बनवलं. जळी दगडा सहित वया वया जळी दगडा सहित वया वया कबीरजींना म्हटले, संत जर उपाशी जाणार असतील तर बाबा मी चोरीचं पाप फेडायला तयार आहे. कमलजी दुकानात घुसतात. जेवढं जेवणासाठी
भिंतीच्या बाहेर कबीरजी महाराजांजवळ देतो आणि बाहेर येणार तेवढ्यात दुकानदार येतो. कमलाने मुंडके भिंतीच्या बाहेर काढले होते पण पाय दुकानातच होते. दुकानदार येतो, कमलांचे पाय पकडतो. कमलांना काहीच करता येईना. रात्रीची वेळ होती. कमलजी वडिलांना म्हणतो, बाबा मला दुकानदाराने पकडून ठेवलंय, आता चोरी उघडी पडणार. ज्ञानेश्वर महाराज आपल्या घरी कसे येणार आणि कसे जेवणार, म्हणून तुम्ही एक काम करा, माझं मुंडकं छाटून घेऊन जा. कबीरांचा हे नाविलाज होतो. अशा परिस्थितीत दुसरा काहीच मार्ग नव्हता. कबीर महाराज कमलाचे मुंडकं कापून घेतात. ते मुंडकं आणि किराणाचा माल घरी घेऊन येतात. मुंडकं एका खोलीत झाकून ठेवतात. मनात खूप मोठं दुःख आहे, पण संत जेवून जाऊस तर कुणालाही दाखवता येणार नाही, म्हणून तो पत्नीलाही सांगत नाही. पाहता सकाळ होते. तो वाणी गावभर बोबाटा करतो, चोरी झाली. चोरी कोणी केली तर त्या मुंडकं नसलेल्या शरीराला पंचायती समोर ठेवलं जातं. पंचायत भरते. चर्चा चालू होते. कबीरजींच्या घरी मात्र सर्व संत मंडळी जेवण करून तृप्त झाले. पंचायतीने फैसला सांगून टाकला की या झाडाला सुळावर लटकावा. सुळावर लटकवण्याचा फैसला झाला. कबीरजींच्या घरी मात्र सर्व संत मंडळी जेवण करून तृप्त झाले. कबीरजी ज्ञानोबारायांना वाट लावण्यास निघतात. चावडी समोरून जात असताना सुळावर दिलेल्या कमलाकडे सर्व संत मंडळी पाहतात की शिक्षा कशामुळे झाली असेल. ज्यांना शिक्षा झाली ते काय सामान्य होते का तर नाही. कबीर महाराज त्यांचे चिरंजीव कमाल होते. बापापेक्षा एक पाऊल त्यांचा पुढेच होता. कमलजी ज्ञानेश्वर महाराज समोर येतात. कमलजी हात जोडून नमस्कार करतात. सर्व आश्चर्यचकित होतात. मुंडकं नसलेल्या कमलाने ज्ञानोबाराय समोर येतात. हात जोडून नमस्कार केला. सर्व आश्चर्यचकित झाले. ज्ञानोबाराय सर्व प्रकार ओळखतात की काही सामान्य नाही. ज्ञानोबारायांना रात्री सर्व घडलेला प्रसंग सांगतात. ज्ञानोबाराय कबीर महाराजांना विचारतात, महाराज हा काय प्रकार आहे. कबीर महाराजांच्या डोळ्यातून घळघळ अश्रू वाहू लागले. रात्री घडलेला सर्व प्रसंग ज्ञानोबारायांना सांगतात की संत विरमूक जाऊ नयेत म्हणून रात्रीची चोरी आम्ही दोघांनीच केली होती. ज्ञानोबाराय सुळावरून कमलांना खाली घेण्यास सांगतात. संपूर्ण गाव पाहता येतात. ज्ञानोबाराय काय करणार आहे. कमलांचं मुंडकं ज्ञानोबारायांना कबीर महाराजांना घेऊन येण्यास सांगतात. विठ्ठल ज्ञानेश्वर महाराज कमलांना खाली उतरवलं. सुळावर देणे शिक्षा फार अवघड होती. सुळावर देणे शिक्षा कशाला म्हणतात हे लक्षात घ्या. अशी उंच काठी रवल्या जाते. वरती धारदार लोखंड टोक बसवल्या जातं. खालच्या डोक्याच्या छिद्रापासून ते खालच्या छिद्रापर्यंत गटीवरती सोडल्या जातं. याला सुळावरची शिक्षा देणे असे म्हणतात. ज्ञानोबाराय त्या मुंडक्याला व धडाला एकत्र जुळवतात. पुन्हा एकदा कमलांना जिवंत करतात.
पुन्हा एकदा जिवंत करतात. सर्वजण सर्वजण ज्ञानोबरायांचा जय जयकार करतात. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया तुकोबाराया हरे 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 ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबरायांचा अधिकार सर्वांना कळला. तात्काळची दशा पालटली तात्काळची दशा तात्काळची दशा पालटली तात्काळची दशा पालटली संताचा तो संग नये तैवाला 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 कैसा वासुदेव बोलतो बोल बाळा पोटी माहेर गेला. मेरे माणूस काळातील ग्रासील म्हणून नामाचा महिमा आहे. आतापर्यंत सर्व तरले आहे व पुढे तरणार आहे. हे नाम कसं आहे तर महाराज आपल्या अभंगाच्या पहिल्या चरणावर सत्याचाच खरे सत्याचाच सत्याचाच खरे सत्याचाच नाम विठोबाचे बरे नाम विठोबाचे बरे नाम
तटावरती येतो. मोठा दगड आणायला सांगतो. मोठा दगड आणायला सांगतो. दगड आणला जातो. रावण दगड घेतो, पाण्यात जातो, हळूच दगडाला जवळ घेतो. दगडाला शपथ दिला जाते, तू जर बुडलास तर तुला रामाची शपथ. रामाची शपथ दिल्यानंतर रावण सर्वांना म्हणायला लावतो, जय जय रावण असे म्हणा. सर्वांना म्हणायला लावतो, सर्व जय जय रावण असे म्हणा. सर्व जय जय रावण असे म्हणा. सर्वांना म्हणायला लावतो. सर्वांना म्हणायला लावतो. रावण दगड घेतो, पाण्यात जातो आणि दगड पाण्यात टाकतो. तो दगड टाकतो आणि खरोखर तो दगड तरतो. आता मला एक उत्तर द्या, त्या रावणाच्या हाताने दगड तरला का रामाच्या सामर्थ्याने दगड तरला? रामाच्या सामर्थ्याने. तर राम नामाच्या सामर्थ्याने दगड तरला. चला सत्य तो विठ्ठला. सत्य तो विठ्ठला. सत्य तो दाविला जगदाकार. कागा दाविला जगदाकार. सत्य तो विठ्ठला. सत्य तो विठ्ठला. सत्य तो विठ्ठला. सत्य तो अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड म्हणा सगळे तुझे देवा. नाम तुझे
तुझे देवा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा माझे केशवा मन माझे केशवा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा मन माझे केशवा किंवा किती गोड गोड नाम तुझे तुझे नाम किती गोड गोड तुझे नाम बोला बोला किती गोड गोड तुझे नाम 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 वा 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 किती गोड गोड तुझे नाम माझा गोड गोड तुझे नाम माझ्या विठ्ठला माझ्या विठ्ठला रे माझ्या विठ्ठला रे किती गोड गोड तुझे नाम किती गोड गोड किती गोड गोड नाम तुझे देवा माझ्या विठ्ठला रे देवाचं नाव सत्य आहे चांगलं आहे सत्य साच खरे नाम विठोबाचे बने नामाचा महिमा अलौकिक महिमा आहे नामाचा महिमा अलौकिक महिमा आहे याच नामाने सर्व सर्व जन्म मरणाची बंधने तुटली आहेत अभंगाचे दुसरे चरण येणे तुटाती बंधने, येणे तुटाती तुझे
ज्याचे गाठी भाव ज्याचे गाठी भाव ज्याचे गाठी भाव ज्याचे गाठी भाव ज्याचे देवाने तिला पाहिलं वा अगं सुंदरे आम्हाला चंदनाचा गंध लावशील का कुब्जेला आतापर्यंत कुणी सुंदर म्हणलं नव्हतं खूप आनंदाने सर्व गोपाळांना गंध लावते देव प्रसन्न होतात तीन ठिकाणी वाकडे असलेली कुब्जेला देव काय करतात उजव्या पायाच्या अंगठ्यावर आपल्या पायाचा अंगठा ठेवतात व हाताने हानवटीला हिसका देतात तीन ठिकाणी वाकडे असलेली कुब्जा एक सेकंदात सरळ होते कुरूपना सुंदर रूप घेऊन कुब्जेला प्राप्त होता कुब्जा आनंदाने नाचू लागते लक्षात घ्या देवाला फक्त भावयुक्त अंतकरणाने चंदनाचा गंध लावला तर एका सेकंदात वाकडेपणा घालून देवाने कुब्जेला रूप प्रदान केलं असा आपला देव कृपाळू आहे भाव ज्याचे गाठी त्याची लाभ उठावती गजेंद्र हा हत्ती होता पण देवाने त्याचा भाव पाहून कनवाळू कृपाळू भक्ता लागी कनवाळू कृपाळू भक्ता लागी गजेंद्राचा भावा तो आते नाव ठाई गजेंद्राचा भावा तो आते नाव ठाई गजेंद्राचा भावा केला विठाई गजेंद्राचा
तुका म्हणे भोळा तुका म्हणे भोळा 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 तुका म्हणे भोळा भोळा तुका म्हणे जिंको जाने कड़ी काला जिंको जाने कड़ी काला येने तुटती बंधने येने तुटती बंधने कड़ी उभय लोकी कीर्ति देने उभय लोकी उभय लोकी उभय लोकी कीर्ति देने उभय हो
निष्कपट विश्वासू भोळा या शब्दाचा अत्यंत शुद्ध अर्थ असा होतो. काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राम नसे. किंवा जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय. माता दिला पाय. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. आसनासाठी जे उपस्थित आहेत त्यांचे मी आभार मानते. आमचे गावकरी आलेले पाहुणे मी त्यांचे पण आभार मानते. आमचे विनेकरी अशोक महाराज दळवी मी त्यांचे पण आभार मानते. ओ मॅक सिस्टीम त्यांचे पण आभार मानते. सर्वांचेच आभार मानते आणि माझी सेवा थांबवते. जय जय जय